आज मी घेऊन आली आहे एक अगदी नवीन रेसिपी, जी आरोग्यदायी रेसिपी आहे। पौष्टिक आणि चवीला अप्रतिम असे झटपट तयार होणारी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी मुगाच्या डाळीचे सॉफ्ट असे खमण। चला तर मग बघूया की कसे बनवायचे। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात त्या कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी इथे 1/4 कप रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा आहे, तुम्ही जाड जरी घेतला तरी काही हरकत नाही। तर त्याच कपाने मी दही मोजून घेणार आहे। तर दही सुद्धा 1/4 कप घ्यायची आहे। तर मी रव्यामध्ये दही टाकून घेणार आहे। तर ही दही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। अजिबात गुठळी पडायला नको, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून झालंय, याला साईडला ठेवून दिले। तोपर्यंत बाकीची तयारी करून घ्यायची। आता ही मुगाची डाळ मी रात्रभर भिजत घातली होती, पण हिला तुम्ही 5 ते 6 तास जरी भिजत घातली तरी चालेल। तर तिला मी एका गाळणीत काढून घेतलेलं आहे की त्यातलं पाणी सगळं निघून जाईल। तर तिला परत एकदा पाण्याने अगोदर मी धुवून घेतलेली होती आणि मग मी गाळणीत काढून घेतलेली आहे। तर मी आता मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकून घेते। तर डाळ ही सगळीच नाही टाकायची आहे, 2 ते 3 पोह्यांचा चमचा उरेल एवढी राहू द्यायची आहे। तर मी इथे उरवून ठेवली आहे। साधारण 3 चमचे येईल, पोह्यांचे जे चमचे असतात ते 3 चमचे। तर ही नंतर लागणार आहे आपल्याला। तर आता मी याला बारीक करून घेते। बारीक करताना जर तुम्हाला 1 ते 2 चमचे पाणी टाकावं लागलं तर टाकून घ्या। असं बारीक करून घ्यायचंय। आता मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेते। तर आता बाउलमध्ये काढून झाले। त्यात जी मुगाची डाळ आपण काढून ठेवलेली होती ती टाकून घ्यायची आहे। हे टाकण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला खमण तयार होतात त्यावेळेला मुगाच्या डाळीची फ्लेवर खूप छान लागतो आणि ती खाताना लागते, ती खूप छान लागते। तर आता यात टाकायचं आहे लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। याची मी पेस्ट बनवून घेतलेली होती, ती मी 2 चमचे टाकून घेते। यात तुम्ही मिरचीच्या ऐवजी, हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल चटणी जरी टाकली तरी चालेल। त्यानंतर त्यात टाकून घेणार आहे जिरं। त्यानंतर टाकून घेणार आहे तीळ। तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालेल। मीठ चवीनुसार। त्यानंतर जे आपण मिक्स करून ठेवलेलं होतं रवा आणि दही ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। तर त्यात मी टाकून घेणार आहे इनोचे 1 पाऊच टाकून घेणार आहे। त्यावर थोडं पाणी टाकून घेईल आणि पुन्हा मिक्स करून घेईल। तर मी एका प्लेटला तेल लावून ठेवलेलं होतं, तर मी आता याच्यात टाकून घेते। आता हे याच्यात टाकून झालेलं आहे। तर यावर चिली फ्लेक्स टाकून घ्यायची वरून, खूप छान लागतात। हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल, पण टाकल्याने चव खूप छान लागते।
त्यानंतर मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं, तर मी ते एका भांड्यात खमणची प्लेट ठेवून घेतलेली आहे. तर याला 15 ते 20 मिनटं मी वाफवून घेणार आहे. 15 ते 20 मिनटात वाफवून होऊन जातात. तर आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. बघू शकतात किती छान दिसत आहेत आणि तयार झालेले दिसत आहेत. तर मी सुरी चेक करून घेते सुरीने. बघू शकतात अजिबात चिपकलेलं नाही आहे. तर खमण छान तयार झाले. तर मी त्याला काढून घेते आता. बघू शकतात किती छान तयार झालेले आहेत. तर याला आता थंड व्हायला ठेवून द्यायचं. त्यानंतर मी त्याला तडका देऊन घेणार आहे. तर मी यात तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात टाकून घेणार आहे मोहरी, त्यानंतर जिरं, त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकून घेणार आहे. आता हा तडका मी खमणवर टाकून घेते. आता टाकल्यानंतर त्याला चमच्याने सर्वीकडे व्यवस्थित पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर टाकून घ्यायची आहे छान अशी कोथिंबीर. कोथिंबीर टाकून झाली की कट करून घ्यायचे आहेत. अगोदर साईडने कट करायचं आणि मग मधून कट करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवी त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्याल. आता मी काढून दाखवते. बघू शकतात किती छान तयार झालेले आहेत. अजिबात चिपकलेले नाही आहेत, छान निघालेले आहेत आणि आतमधून कच्चे देखील नाही आहेत. छान सॉफ्ट तयार झालेले आहेत. मुगाच्या डाळीचे खमण यांची चव अप्रतिम लागते. तर नक्की बनवून बघा. आजची खमणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.